नमस्कार मित्रांनो, मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे आणि वेळ मिळेल तेव्हा फिरायलाच पाहिजे. आज आपण पाहणार आहोत हैदराबाद हे शहर आणि ही ट्रिप मी सोलो म्हणजे एकट्यानंच करणार आहे. तर ह्या प्रवासामध्ये आपल्याला भरपूर अशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत, तसेच नवीन मित्र भेटतील. सोलो ट्रिप इज द बेस्ट वे टू मीट योरसेल्फ. या प्रवासामध्ये आपण हैदराबाद शहरातील भरपूर अशी ठिकाणी पाहणार आहोत, जसे की गोवळकोंडा फोर्ट, सेवन टॉम्ब्स, चार मिनार, हुसेन सागर, सालार जंग म्युझियम, चौमाला पॅलेस, अजून बरेचसे ठिकाण. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत सोलो ट्रिप. म्हणजे आपल्या घरची कुठली गाडी वगैरे आपण काहीच यूज करणार नाही, ना टू व्हीलर ना फोर व्हीलर. आत्तापर्यंत मी भरपूर ट्रिप केल्या, पण त्या फॅमिलीसोबत केल्या किंवा घरची गाडी वगैरे आम्ही त्याने केलेले आहेत. आज मी फर्स्ट टाईम सोलो ट्रिप करत आहोत. आज मी लातूरपासून हैदराबाद जवळ हे शहर निवडलेलं आहे. मी लातूरवरनं बसनी लातूर रोड ह्या ठिकाणी आलो. तिथून आता माझी 11:30ची ट्रेन आहे हैदराबादसाठी. हैदराबादला गेल्यानंतर तिथं मी हॉस्टेलला बुकिंग केलेलं आहे. संध्याकाळी माझा स्टे तिथं असेल आणि बघू आता उद्या गोवळकोंडा फोर्ट असेल किंवा हैदराबादमधल्या ज्या काय टुरिस्ट प्लेसेस असेल त्या कवर करण्याचा प्रयत्न करूयात. आणि काहीतरी वेगळा अनुभव जीवनात घ्यायचा आहे म्हणून सोलो ट्रिप, ती पण पब्लिक ट्रान्सपोर्टने. चला पाहूयात मग. अशा प्रकारे मित्रांनो गाडी 2 तास लेट झालेली आहे. म्हणजे साधारणतः 7पर्यंत पोचायला पाहिजे होतं, 6-6:30, पण आता 8 वाजायला आले, अजून आम्ही पोचलेला नाही. चला आता बघू काय होतं आहे पुढं. आता इथून जाऊन मी आता ते रॉयल ब्रदर्स म्हणून आहे त्याच्यावरती गाडी बुक केलेली आहे, ॲक्टिवा. आता ती गाडी घ्यायची आणि आपल्या हॉस्टेलला बुकिंग केलेलं आहे 2 दिवसाला राहण्यासाठी. आता हॉस्टेलला जाणार. पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतो आहे फर्स्ट टाईम. काही चांगले अनुभव आहेत, काही वाईट अनुभव आहेत, पण नक्की आपण केलं पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज. लकडी का पूल या ठिकाणी आता उतरलो आहे. आता इथून आपण ज्या ठिकाणी आपण बाईक रेंट केलेली त्या ठिकाणी जाऊयात. पहिलाच अनुभव मित्रांनो, काहीतरी वेगळं एकट्याने प्रवास करण्याचा. छान वाटतंय. चला बघू आता. उद्या तर पूर्ण हैदराबाद सिटी आपण एक्सप्लोअर करणार आहे. त्याच्यामध्ये गोवळकोंडा असेल, चार मिनार असेल, इथल्या भरपूर अशा गोष्टी आपण पाहणार आहे. चला आता पहिले बाईक आपण जी घेतलेली आहे रॉयल ब्रदर्स तिथनं रेंट केलेली आहे. चला भेटूयात तिथं जाऊन मग. हे आहे मित्रांनो हैदराबाद सिटी. पहिलाच दिवस आहे. छान आहे. आता इथून कुठंतरी एक रिक्षा करूयात आणि आपण ज्या ठिकाणी जायचं आहे तिथून मग गाडी पिक करूयात. मस्त रिक्षा केली. त्याला पण एवढं माहीत नाही, इथला मॅप लावून चाललो आहे. आत्ता आपण पोचलो आहे रॉयल ब्रदर्स या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण गाडी बुक केलेली. हे त्यांचं ऑफिस. या पाठीमागं आपल्याला भरपूर अशा गाड्या दिसतात. बघू आता कुठल्या प्रकारची गाडी देतात. व्यवस्थित तर द्यायला पाहिजे. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री हॉस्टेल या ठिकाणी थांबलो होतो आणि छान वाटलं. आत्ता निलोफर कॅफे आहे हैदराबादमधला, त्या ठिकाणी जातो आहे. आणि हैदराबाद सिटी छान आहे. तुम्हाला मी स्टे दाखवतो. छान आहे इथला.
ही जोस्टेल म्हणून प्रॉपर्टी आहे आणि सोलो ट्रॅव्हलरसाठी बेस्ट आहे. तुम्ही गुगलवरचं यांचं लोकेशन बघून या ठिकाणी येऊ शकता. तुम्हाला आतला एरिया पण मी नंतर दाखवतो, रात्री कुठं स्टे केला. आत्ता सकाळी मी निलोफर कॅफेला जाणार आहे आणि तिथून गोळकोंडा. चला भेटूया पुढं. हे आलो आहे मित्रांनो आपण निलोफर या ठिकाणी आणि काय मस्त प्लेस आहे. चला आज जाऊन बघूयात. जे एवढं इथलं फेमस स्पॉट आहे निलोफर, काहीतरी छान वाटलं वेगळं. चला बघूया. आपल्या पुण्यामध्ये पण याची सक्त गरज आहे. चला आज जाऊन बघूया दादा. मित्रांनो फर्स्ट टाईम हैदराबादला आलो आहे. छान वाटतं आहे, काहीतरी एक वेगळा अनुभव, तो पण सोलो ट्रिपचा. मी आता निलोफर या कॅफे या ठिकाणी आलो आणि चांगलं वाटतं आहे. काहीतरी इथली पाहू शकता चहा आणि बन मस्का, त्यासाठी निलोफर फेमस आहे. चला आता टेस्ट करून पाहूयात आणि इथलं झालं की आपण गोळकोंडाला भेटूयात. आत्ताच निलोफर इथली कॉफी आणि बन मस्का ट्राय केला. बेस्ट आहे, म्हणजे वर्थ इट आहे. तुम्ही जर हैदराबाद या ठिकाणी येत असाल तर आवर्जून ट्राय करण्यासारखे आहे. चला आज दिवसभरात आपण हैदराबादमधले भरपूर प्लेसेस पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशा गोष्टी ज्या पाहण्यासारख्या आहेत. आपण इथलं लोकल फूड पण ट्राय करूयात. बिर्याणी आहेत, 3 ते 4 ठिकाणच्या बिर्याणी फेमस आहेत, आपण त्या पण ट्राय करूयात. आणि इथले काही टुरिस्ट प्लेसेस पण जे आहेत ते कवर करूयात. एका IT पार्कसारखा आपण लुक म्हणू शकता निलोफर कॅफेचा आणि छान आहे. हा हैदराबादमधला सगळ्यात रिच एरिया म्हणू शकता. नमस्कार मित्रांनो, मी आता पोचलेलो आहे गोळकोंडा फोर्ट या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं हा फोर्टचा प्रवेशद्वार आहे. इथूनच आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हा किल्ला पाहायला मिळणार आहे. हा हैदराबादमधला बऱ्यापैकी फेमस असा किल्ला आहे. चला तर आता आज जाऊन पाहूया. आपण गाईड पण हायर केलेला आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला सगळ्या गोष्टीतून पुढं पाहायला मिळतील. चला मग बघूयात. ये गाइड है भैया, आपका नाम? सिराजुद्दीन। सिराजुद्दीन। इनको भी मैंने आज हायर किया है. ये हमें आप पूरा टूर बताएंगे क्या है क्या नहीं. आता आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आलेलो आहे. किले गोलकुंडा का मेन दरवाज़ा है। इस गेट का नाम है बाला हिंसार गेट। ये 18 फीट का गेट है, अंदर लकड़ी और ऊपर लोखंड है। 3 किलोमीटर एरिया में कहीं भी गेट नहीं है। ओके। इसी गेट से आप अंदर जाएंगे और यही गेट से बाहर आएंगे। इसी गेट की सेफ्टी के लिए ये वाली दीवार है। ओके आप इस दीवार के जो बाहर में जो ठहरे हुए थे, आपको ये गेट दिखाई नहीं दिया है। ओके लड़ाई के टाइम ऐसे बड़े बड़े दरवाजों को दुश्मन हाथी से तोड़वाते हैं। ये ओके। दीवार नहीं रहेगा तो डायरेक्ट हाथी आएगा तो ये गेट को तोड़ देगा। एनिमीज और एलिफेंट्स को कंफ्यूज करने के लिए दीवार को बनवाई। हाथी भाग ले तो आकर साइड से घूम जाएगा तो हाथी का फोर्स कम हो जाएगा। इतने फासले से हाथी दरवाज़ा जब तोड़ने के लिए भी ट्राई करेगा तो ये 2 मोहर के ऊपर में छोटा सा होल दिख रहा सब, हाँ बराबर वहाँ है. से आगे गर्म पानी और गर्म तेल डालते हैं तो दुश्मन और हाथी पीछे हट जाते थे। ये गेट को तोड़ नहीं सकते। ये किले का मेन गेट। आइए इनसाइड। टेलीफोन 500 साल पुराना है। ओके ये किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. इधर आवाज भी घूम रहा है देखो. हाँ आइए आइए और आवाज़ सुन लीजिएगा। इको पॉइंट। हाँ अभी आप वो दीवार के पास जाइए सब, वहाँ ये आवाज़ नहीं आएगा, सिर्फ ताली का आवाज़। खाली ताली का आवाज आ रहा है. सिर्फ 7 फीट में आएगा आवाज़। यहाँ से इको जनरेट हो रहा है. ये डायमंड कट जो दिख रहे हैं उसी से इको हो रहा है। ओके 24 कट है। ओके. 500 साल पहले लड़ाई के टाइम कोई एनिमीज आएंगे तो कौन नहीं थे। ओके एक ताली,
2 ताली 3 ताली बजा कर ये लोग अपना अपना मैसेज देते थे। ओके ये आवाज़ कहाँ तक जा रहा है, यहाँ ये अब दरबार हल देखिए। ओके लास्ट बिल्डिंग दिख रहा 2 मीनार का दादा, ओके हाँ लास्ट एकदम वाला बढ़ती। कोने में हाँ वहाँ तक ये आवाज़ सुना जाता था। हाँ वहाँ से जब ताली बजाएंगे तो गोलकुंडा का जो आउटर जो बाउंड्री है 7 किलोमीटर का है, ओके 8 दरवाजे हैं। अब स्टार्टिंग जो गेट से आए ओके एनिमीज आएंगे तो आदमी उतर कर जाकर बोलने में काफ़ी टाइम लगेगा। ओके ताली बजाने के साथ पूरे सिपाही अपने अपने दरवाजे बंद कर देते थे। ओके। उस जमाने का ये टेलीफोन था 500 साल पुराना। ओके आज भी ये आवाज़ वर्किंग में था। अभी वो बिल्डिंग को रिपेयरिंग के अभी लिए ये बंद कर दिया। आवाज यहाँ पे हम बजाते हैं जी, मीन्स जी। तो वहाँ से ट्रांसफर कैसे होता था ये उधर? डायमंड कटिंग है, हाँ। यहाँ का आवाज़ निकलते हुए ये बिल्डिंगों में टच हो रहा देखिए, हाँ आर्चेस में ओके ऊपर में जो कटिंग है हाँ। दीवारों को टकराते हुए ऊपर जा रहा है। ओके। और ऊपर से जब बजाएंगे ताली, पूरा पहाड़ी एरिया था, ओके इको बनता है तो आवाज़ पूरा पास होता था हिल के ऊपर में। ओके उस टाइम का टेलीफोन था। अभी आप यहाँ ताली बजा महलों में ऐसा खाली कपड़ा बजो आवाज़ आएगा आपको। मैं उतरने के टाइम दिखाता हूँ। ये ओके। वजन जी 240 किलो का वजन है। उस जमाने में जो लोग फौज में भर्ती होने आते हैं हाँ तो ये वजन उठाने से नौकरी मिलता था। हाँ उस टाइम एक आदमी इसको उठाया करते थे। ओके 230 और जो आदमी उठाएगा उनको ही नौकरी पे रखते थे। मिलता था। अभी उठाने के लिए कम से कम 2 से 3 आदमी अरे क्या उठाएगा आदमी? 240 के जी। ये आर्मोरी, बिल्डिंग का नाम कौन सा है? आर्मोरी है, असला खाना। सलाखाना। लड़ाई का हथियार तैयार करते, बंदूक गोला बारूद अभी ओके। जारी लगे, पूरा म्यूजियम बना रहे, रिपेयरिंग जारी है। ओके वापस जब आएंगे आप तो वहाँ कुछ बंदूक और गोला है, आने के टाइम पर दिखाता हूँ। ठीक है। अंदर एंट्री नहीं है, बाहर से देखना है। ये ऑफिस मिनिस्टर इसे बारूद गोला वगैरह रखने का। हथियार का बंदूक। ओके आर्मोरी है, ये रखने का नहीं था, फैक्ट्री था फैक्ट्री था बनाने का बनाने का। मीन्स यहाँ पे वो पूरा मैन्युफैक्चर कर देते हैं। जैसे आप ये किले का पहला जो नाम सुनेंगे ना सब गोलकुंडा। ओके इस किले का सबसे पहला नाम है तेलुगु में गोल्ला कुंडा। गुल्ला कुंडा। गोल के जमाने का राउंड जिसको उर्दू में बोलते हैं, कुंडा के जमाने का हिल जिसको तेलुगु में पहाड़ को बोलते हैं। ओके 1143 में इस किले का सबसे पहला फाउंडेशन था काकतीय राजा का। ओके यहाँ पे मीन्स काकतीय डायनेस्टी काकतीय पहले जो डायनेस्टी वरंगल रूल करती थी। जी, काकतीय जो डायनेस्टी वरंगल, वो लोग वहां से आकर इसी पहाड़ पर एक छोटा सा मिट्टी का किला बनाए थे। ओके और उस टाइम में लोग चरवैया थे, ओके गाय और बकरी चलाने वाले धंगर गोली, उसी के नाम से इसका नाम था गोल्ला कुंडा। ओके। शपथ हिल। उसके बाद इस किले गोलकुंडा पर जो अटैक हुआ 1363 में बीजापुर डायनेस्टी, बीजापुर का बहमनी राज। बहामनी बहमनी जो राज- अपना बिदर का है जो बिदर बहामनी। है, हाँ अहमदनगर है, गुलबर्गा है, गोलकुंडा है। तो वो लोग आए, इस किले को काकतीय से ले लिए। लेने के बाद बहामनी किंग इस किले को बना नहीं सके। ओके बहामनी के सूबेदार कुतुब शाही, ये कुतुब शाही जो बादशाह ईरान के 1518 में बहामनी की कमजोरी का फायदा उठाकर कुतुब शाही इस पर हुकूमत का ऐलान करे। ओके। मिट्टी के किले को गिराकर चूना पत्थर मिट्टी से ये किला बनाने में 62 साल का टाइम लगा। उनको 62 साल लगे। 62 साल। 3 बादशाह इस किले को बनवाए, ओके सुल्तान कुली कुतुब शाह, जमशीद कुली कुतुब शाह, इब्राहिम कुली कुतुब शाह। ओके चौथे बादशाह मोहम्मद कुली कुतुब शाह जो बनवाए 4 मीनार। ओके शहर हैदराबाद का सबसे पहला नाम है भाग्यनगर। भाग्यनगर। यहाँ के किंग मोहम्मद कुली कुतुब शाह भागमती से शादी करे। ओके भागमती का नाम रखे हैदर बेगम। ओके 4 मीनार बनाने के बाद हैदर बेगम से हैदराबाद शहर फेमस हुआ। ओके उनका मेन नाम भाग्यमती। भाग्यमती था। ओके और यहाँ के लास्ट किंग अब्दुल हसन तानेशाह ओके। इस किले गोलकुंडा पर जब रूल कर रहे थे 1687 में मुगलों का अटैक हुआ। ओके औरंगजेब 8 ओके। महीने लड़ाई करे, इस किले गोलकुंडा को जीते हैं। ओके 8 महीने के 8 महीना लगा। 8 महीने। और उसके बाद निज़ाम ऑफ हैदराबाद ओके। जो हैदराबाद पर रूलिंग करे। ओके। ये किला 500 साल पुराना है, कुतुब शाही बादशाहों के टाइम का है। ओके इस किले गोलकुंडा पर शिवाजी महाराज भी आए थे। हाँ कुतुब शाह का इनका दोस्ताना था। ओके। इस किले पर मैं मेहमान महाराष्ट्र से बिलोंग करता हूँ मैं। आप बोलो, पुणे से। बोलो, हमारा काम है नहीं बताओ। नहीं बराबर है क्योंकि वो हमारे पुणे के जो शिवाजी महाराज बोले वो पुणे से बिलोंग से, करते जी, हैं जी। और मैं भी पुणे से पुणे आया। से है।
ओके तो ज़माने में इस किले गोलकुंडा पर आए थे, मेहमान बनकर आए थे उस ज़माने में। ओके, वो उस टाइम पे रूलिंग किसका था? अब्दुल हसन तानिशाह। अब्दुल हसन तानिशाह। और यहाँ पर में पूरे सिपाही ठहरते थे, सोल्जर। ओके, मतलब इस सोल्जर रास्ते- के लिए बनाया था। बैरक सही है। इस रास्ते से जो भी लोग जो दरबार में जाते पब्लिक को चेकअप कर कर ऊपर में भेजते थे। ओके, उस टाइम लाइट नहीं थी, मशालें लगाते, दिख रहे हो, हाँ, मशालें ये लगाते। मशाले लगाने के लिए, बराबर। यही मशाल बादशाह के महल में लगाएंगे तो धुआं से बिल्डिंग काला हो जाएगा। ओके। तो बादशाह के महल में हीरे से लाइट लेते थे, डायमंड से। हाँ, कैंडल्स वो रखकर अपना हीरा रखने से ये जो कौन सा कोहिनूर हीरा, कोहिनूर हो रहा मैं वो। बताता हूँ उसके बारे में। तो जमाने में कैंडल्स रखकर हीरा रखने से रोशनी होता था। हाँ। आइए नगीना गार्डन में। किल्ल्याच्या आता मुख्य प्रवेशद्वाराकडनं आपण आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साइडला हा पब्लिक का रास्ता है ये। ये पब्लिक के लिए रास्ता था, और ये जो लेफ्ट साइड में है जो मीन उस ज़माने के जो भी सैनिक थे उनके लिए वो बैरक, बैरक्स थे, वहाँ पे चेकिंग वगैरह सब होते थे। इसको नगीना गार्डन बोलते हैं। ओके, नगीना गार्डन तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे आता आपल्याला समोर दिसतंय हे नगीना गार्डन। त्यावेळेस इथं हिरे वगैरे काय त्याचा पूर्ण व्यापार चालत असे, पाहण्यासारखं आहे। जर आपण पुणे वगैरे किंवा महाराष्ट्रातून किंवा कुठल्याही ठिकाणाहून जर येत असाल तर हैदराबादला आल्यानंतर गोलकोंडा फोर्टला अवश्य भेट द्या, पाहण्यासारखं आहे। आणि आल्यानंतर शक्यतो गाईड हायर करा, कारण गाईड हायर केल्यानंतर आपल्याला इथली बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळते। नाहीतर आपण फक्त येतो आणि किल्ला पाहून जातो, त्याच्याबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारची आयडिया मिळत नाही। त्याच्यामुळं आपण गाईड हायर केलंच पाहिजे। इथून किल्ल्याची मुख्य चढण चालू होती आणि चांगला आहे, म्हणजे पाहण्यासारखा किल्ला आहे। हे तुम्ही पाहू शकता, त्या काळात दगडामध्ये पूर्ण बांधकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळते। पानी का वाटर सप्लाई टैंक। ओके, इस ये किले जो में पीने का जो पानी सप्लाई होता है, हाँ। 500 साल पहले कोई करंट और मोटर नहीं थे। ओके, ऐसे बड़े बड़े टैंक के पास रहाट लगाते थे। ओके। रहाट बोले तो चरखे, रहाड़ बोले तो जो हमारे यहाँ पे आपके मोड़ चरखे, बोलते हैं जी, उसको, मोड़ बोलते हैं, मराठी जी। में। उसी से पूरे किले में पानी को सप्लाई करते थे। तो उसके लिए वो पाइप बने हुए रहते पाइप थे। बने रहेंगे। ये वाले पाइप लाइनिंग है देखिए, चूने और मट्टी के। ओके, दिख रहे हैं पाइप लाइनिंग। हा। पूरा मित्रांनो पानी- तुम्हाला मी पाईपलाईन दाखवतो पुढे त्या सिमेंट. काळातली। हे समोर 3 दगड दिसत आहे, त्याच्या खाली सिमेंटच्या त्या काळातल्या जुन्या चूने पाईप मट्टी आहे, के पाइप है। चूने और मिट्टी के पाइप है। पूरे किले में पानी। और यहाँ से पूरे किले में पानी सर्कुलेट होता था। ये क्या outdoor- टेक्नोलॉजी बनाई होगी उस जमाने में। हाँ, मीन जो अभी गोलकोंडा फोर्ट हम देख रहे हैं ये कुतुब वो शाही। कुतुब शाही का है, पर उसकी नींव आप बोले काकतीय डायनेस्टी ने रखनी। जो पहले थे ना 1143 में, ओके, उसके बाद बहामनी आ मीन्स ये जैसे जैसे रूलिंग जी चेंज होते गए वैसे वैसे ये पूरा किला बनते गए। बनते गया है। वो एक ही इसमें बना नहीं है पूरा किला। ये जो किला जो बना है कुतुब शाही, काकतिया का मिट्टी का किला था, वो लोग गिरा दिए गए थे उसको। ओके, फिर ये पक्का फोर्ट बना, चूना पत्थर मट्टी से। और ये कौन से साल का रहेगा? 1518 1518 का। बनाने में 62 साल लगे इसको। क्यों नहीं, लगने चाहिए, इतना बड़ा किला है। आपण आता किल्ला बऱ्यापैकी चढून थोडा वर आलोय। हे तुम्ही पाहू शकता, हे दुसरा तलाव म्हणू शकता किंवा कुवा। जे खालचं पाणी जे आहे ते तिथून इथं सोडलं जायचं आणि स्टेप बाय स्टेप किल्ल्याच्या वरल्या भागामध्ये पोचवण्याचं काम केलं जायचं। हा तुम्ही पाहू शकता, दम लागला मित्रांनो, व्यायामावर लक्ष दिलं पाहिजे। आता इथून पुढं मेन किल्ला चालू होतो आणि पाहण्यासारखा आहे। हैदराबादला आल्यानंतर गोलकोंडा फोर्ट पाहिलाच पाहिजे, तो पण विथ गाईड। आता येऊन पण फायदा नाही आणि पाहूनही आपल्याला काहीच समजणार नाही। खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या किल्ल्यावर आल्यानंतर पाहायला पाहिजे। बादशाह के दरबार में, हाँ, बादशाह के दरबार में जब दरबारी जब ऊपर जाते हैं पैदल नहीं, घोड़ों पर जाते थे। ओके। बड़े बड़े सीढ़ी होते हैं जिससे घोड़े आराम से ऊपर जाने के। ओके, बराबर है ना, वो पैदल थोड़ी जाएंगे। ये स्टेप टूटने से भी रिपेयरिंग किए गए हैं। ओके, इसीलिए वो स्टेप का साइज थोड़ा बड़ा रखा है घोड़े जाने के। घोड़े जाने के लिए, बराबर है। हर एक किले की बनावट अलग है। अलग अलग है। हमारे यहाँ के जो महाराष्ट्र के किले हैं जी वो अलग बनावट के हैं, ये अलग है।
मीन्स जो बिदर से स्टार्ट हो रही है, अच्छा जो मुस्लिम राजवट थी जी, वो बिदर से इधर स्टार्ट होती है, हाँ, तो उनकी बनावट भी अलग है, अलग है। सब चीज़ें अलग है। हा मेन किल्ला इथून स्टार्ट होतो. आता आपण किल्ल्याच्या भक्त रामदास का जेल खाना, जेल लग रही है ना? रामदास का जेल है। ओके. इस किले गोलकुंडा में रामदास को 12 साल कैद करे। रामदास कौन थे? ये तेलुगु रामदास है। ओके. जो शिवाजी गुरु में जो समंत रामदास महाराष्ट्र अलग है, ये तेलंगाना है। ओके, हमारे महाराष्ट्र के रामदास अलग है, ये अलग है। ये अलग है. 12 साल यहाँ कैद करने के दरमियान रामदास ये मूर्ति बने राम लक्ष्मण हनुमान के। ओके. यहाँ से खाना पानी देते थे ऊपर से. ऊपर से। ये पब्लिक का जेल था, ये अनाज का भंडार था। ओके. खाली कर सेपरेट कैद करे। ओके. अंदर जाने के बाद ये पूरा बिल्डिंग बंद था, हवा रोशनी पूरा ऊपर से ही। ओके. और यहाँ के बादशाह अब्दुल हसन तानिशा के टाइम पर ये रामदास रेवेन्यू कलेक्टर थे। पब्लिक का टैक्स का पैसा वसूल करना। ओके. उस जमाने में 6 लाख रुपया वसूल करे विदाउट परमिशन किंग भद्राचलम में मंदिर बनाए थे। ओ. पब्लिक का पैसा था, बगैर परमिशन काम किए बोलकर यहाँ कैद करे। ओके. मीन वो राजा के दरबार में काम में भी थे। हाँ, फिर बाद में उनको कैद किया. कैद करे। रेवेन्यू कलेक्टर थे ना, वो रेवेन्यू कलेक्टर थे. हाँ, तहसीलदार। ठीक है, एक सेकंड ना, मैं ऊपर का जो मूर्ती बनाय वो देख के आता. बस मित्रांनो, पाहू शकता तुम्ही आपल्या हिंदू देवी देवतांचे त्यांनी बऱ्यापैकी चित्र असे भिंतीवरती कोरलेले पाहायला मिळतात आणि पाहण्यासारखं आहे. जर तुम्ही गोलकोंडा खरंच मित्रांनो पाहण्यासारखा किल्ला आहे, आवर्जून पहा. इथून मुख्य किल्ला चालू होतो. किला घूमने को कितना, 1 घंटे में हो जाएगा? घंटा सवा घंटा 1-1.25 घंटे में हो जाता है. फैमिली वगैरह रहा है 1.5 घंटा लगता है। नहीं नहीं, आराम से कोई आराम दिक्कत से ही नहीं. जा रहे हैं अपन। ये स्टोर था अनाज भंडार। ओके. ओके. इसके ऊपर मस्जिद देखेंगे, अभी इब्राहिम मस्जिद है। ये अनाज भंडार था. वो गेट है जहाँ से अब वहाँ से पूरा घूमते हुए यहाँ तक है। अभी ओके. ऊपर जाना है दरबार में, वहाँ से नीचे उतरना है हमको। ओके. वो रास्ते से। पर उस साइड क्या है किला? जाना है अभी. जाना है ना उधर. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे अनाज भंडार म्हणून इथं सगळं अन्नधान्य स्टोअर केलं जायचं. मित्रांनो, हे किल्ल्यावरची मस्जिद तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी नमाज वगैरे पठण केलं जायचं. आता आपण किल्ल्याच्या सगळ्यात टॉप पोझिशनला पोहोचलो. त्या किल्ल्यामध्ये आल्यानंतर हे आपल्याला उजव्या हाताला जे दिसतंय, या ठिकाणी सैनिकांचा एक पहारा करण्यासाठी किंवा थांबण्याचं ठिकाण म्हणू शकता. नक्कीच पश्चिम महाराष्ट्र आणि इकडच्या किल्ल्यांमध्ये संरचनेमध्ये भरपूर फरक आहे, तो लगेच जाणवतो. आपल्या किल्ल्यांची रचना आणि मुस्लिम राजवटीतल्या किल्ल्यांची रचना ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या होत्या. आणि ते एक गोष्ट छान आवडली, भले हा किल्ला मुस्लिम राजवटीतला जरी असला तर हिंदू देवदेवतांची मंदिरं बऱ्यापैकी त्यांनी व्यवस्थित ठेवलेली. त्यांनी कुठल्याही प्रकारची तोडफोड वगैरे केलेली दिसत नाही आणि चांगलं आहे. खूप चांगला मेसेज देण्यासारखी गोष्ट आहे. हे कौन सा मंदिर है? ये महाकाली जगदम्बा। आते टाइम दर्शन करेंगे. ये पत्थर का डिजाइन दिख रहा है ऊपर, हाँ. ये नंदी बोलते हैं ना, ओके. नंदी के शिव ये मंदिर है। ओके. महाकाली जगदम्बा आने के टाइम आने के टाइम पे कवर करेंगे इसको. अभी किले का कौन सा भाग है? दरबार हाल। ओके.
480 फीट ऊपर आ गए अभी आगे। ओके 360 सीढ़ी चढ़े ऊपर आने लगे। हे दरबार हॉल आहे, पाहू शकता मित्रांनो. एक्सप्लोर करा, टाईम मिळत नसेल तर वेळ काढा पण फिरा. आपल्या भारतामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपण पाहिल्या पाहिजे. मला वेळ नाही, पैसा नाही, ही कारणं आपण स्वतःला पळवाटा देत असतो. वेळ काढला पाहिजे. ये जो सामने दिख रहा है दीवाने आम, यहाँ पे आम पब्लिक आके बैठती थी. दीवाने खास, यहाँ बादशाह बीच में मुखिया ठहरते थे. ओके आम पब्लिक यहाँ से जो भी मुखिया को बोलना, मुखिया बादशाह को बोलते थे. ओके 480 फीट ऊपर आ चुके हैं. दीवाने हम, दीवाने खास, पुराना लकड़ी है देखिए. ओ पूरा सागवानी लकड़ी. 500 साल पुराना सागवान है. दरबार सपोर्टिंग के लिए ये सुरंग 8 किलोमीटर दूर हुई यार, 4 मीनार के लिए हाँ ये बंद कर दिए गए. यहाँ पे सुरंग थी. 4 मीनार बराबर है ना. यहाँ से अगर कुछ अटैक होता है तो बादशाह यहाँ से. यहाँ बादशाह उनके मिनिस्टर ओके पूरा दरबार लगाते थे. और देखो ना पूरे हवा शहर विवा की पूरा. पूरा हवा आ रहा है, पूरा बिल्डिंग ठंडा एसी जैसा दिख हाँ रहा ना, है. म्हणजे जो आर्किटेक्ट. पूरा के लिए था. आता आपण दरबार हॉल पाहिला. दरबार हॉल पाहून आता आपण जाणार आहे रानी महल. राणी महल पाहण्यासाठी. त्याच्या आधी जाता आता दर्शन घेऊ आपल्या मंदिराचं. वरतीच आहे मित्रांनो. मित्रांनो आता हे मंदिर तुम्ही पाहू शकता. खूप छान मंदिर आहे. हे महाकालिका मंदिर आहे मित्रांनो. आवर्जून पाहण्यासारखं आहे. आल्यानंतर एक छान असा राऊंड मारूयात. आपण किल्ल्याच्या एका मार्गाने आलतो, आता आपण दुसऱ्या मार्गाने बाहेर पडत आहोत. आणि मित्रांनो काय वारं सुटलंय. छान छान वाटतंय मित्रांनो. आराम से उतरना. थोड्या जरा शिड्या, जरा पायऱ्या थोड्या स्लिपरीत, थोडं जरा व्यवस्थित उतरावं लागते. सवय आपल्याला, काय अडचण नाही. आपण बऱ्यापैकी गड किल्ले केलेले ते तुम्ही पाहू शकता. हे आपलं एक्झिट गेट आहे. ह्या गेटने आता आपण बाहेर पडणार. आणि किल्ला पाहण्यासारखा आहे. भरपूर गोष्टीत किल्ल्यात तुम्ही गाईड घेऊन या गोष्टी सगळ्या पाहू शकता. किल्ल्याला जायला त्या साईडने एक मार्ग होता, तुम्हाला दाखवत होतो. हा आपल्याला किल्ल्यातून बाहेर पडायचा मार्ग आहे. आणि हा आपण पाहू शकता, हा किल्ल्याचा एंट्रन्स आहे. म्हणजे आपण ह्या साईडने वर जाणे आणि ह्या बाजूने बाहेर येणे. तो सब आज सालरजंग म्यूजियम, चौमहला पैलेस बन रहा था आज. चौमहला पैलेस भी देखना है. हाँ. उसके बाद चार मीनार देखना है. चार मीनार देख सकते हैं बाबा आप. और वो सालारजंग म्यूजियम पैलेस कल देखना पड़ेगा ये सब. आज बन रहा था, जुम्मा है ना. ओके. फ्राइडे बन रहा था सब जी. खाली चार मीनार देख सकते हैं. मीनार देख सकते हैं. सालरजंग म्यूजियम चौमहला बन रहा था. ओके ओके. कल कवर करेंगे. म्हणजे दर शुक्रवारी त्या गोष्टी बंद राहतात. हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दारू गोळा कोठार.
किल्ल्याच्या खालच्या भागामध्ये चाललो आहे. तुम्ही पाहू शकता इथून खूप मोठ्या अशा प्रमाणात हा किल्ला आहे. याचा आकाराने वगैरे पूर्ण असं मोठा आहे आणि बांधकाम तुम्ही पाहू शकता. मग हल्ला केल्यानंतर कशाच प्रकारे तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी एंट्री नाहीच म्हटलं तरी चालतंय. आता हा पाहू शकता आपण राणी महल आहे आणि राणीच्या ज्या दास्या होत्या ये वाला जगह त्या वो राईट साईडला तुम्ही खाली बघू शकता. दासी है ओके. जहाँ ऊपर जो टैंक देखे ना पानी का तीसरा वाला, हां वहाँ से यहाँ स्टोर हो रहा पानी. ओके ये 9 पाइप से पूरे बिल्डिंग में पानी को सप्लाई करते थे पैलेस में. ओके. राणी महलसाठी जी पाण्याची व्यवस्था तुम्ही पाहू शकता. समोर आपल्याला त्या काळातले सिमेंटचे पाईप दिसतात. म्हणजे माती आणि सिमेंट माती चुना वगैरे यांचा वापर करून बनवलेले. आता आपण इथून वरतून खाली आलेलो आहे आणि हे समोर जे आहे हे राणी महल आणि याच्याच बाजूला हे तुम्ही इकडे पाहू शकता. हे त्यावेळेस दासी वगैरे त्यांच्या ज्या राहायच्या त्यांच्यासाठी राहण्यासाठी बनवलेली व्यवस्था. उस जमाने के तोफ यहाँ नहीं थे, ये किले की आउटर बाउंड्री में थे. हाँ, वहाँ बराबर से है. वहाँ से. डिस्प्ले के लिए रखे गए. ओके ओके ओके. हायर मेकअप रूम रानियों का अंदर. त्या काळी काय वैभवत असेल हे सगळं. उस जमाने में क्या दिखता होगा ये महल. हाँ, सब ये काफी सुंदर. हाँ अभी इसका थोड़ा ये हो गया है पर क्या उस जमाने में क्या रॉयल रहेंगे होंगे लोग. जो भी बना है रिपेयर. रानियों का मेकअप रूम, जितने रानी होते मेकअप करते, ऊपर से पर्दा होता भी जाली लगे रिपेयरिंग करें. बड़े जो आर्च आईने रहते, छोटे आर्चों में मेकअप का सामान रहता था. ओके इसमें गुलाब का पानी लाकर डालते थे, रोज वाटर, ओके जिससे इसमें? मुंह हाथ धोकर यहाँ मेकअप करते थे. यहाँ पर में ओके. गुलाब का पानी रहता. इसमें गुलाब का पानी और ये टोटल रानी. छतें और दीवारें गिर के गए. ये पूरा ड्रेसिंग रूम था. ओके ये पूरा मेकअप रूम. अभी आइए पहले साइड में जाते हैं. मित्रांनो फक्त ही मेकअप रूम आहे. विचार करण्याची गोष्ट आहे त्यावेळेस काय वैभवत असेल हे. आता आपण राणी महलमध्ये आहोत. ये पूरा नक्काशी और कार्विंग पूरा महलों में ऐसे ही काम होता था उस जमाने में. तीन ओके. मंजिल बिल्डिंग में जो पूरा टूट गया चुनने का काम होता था. ये पूरा शाह बेगम उनके बेडरूम थे. ओके कार्नर रूफ सेंटर ओपन प्लेस. 3 मंजिल बिल्डिंग का महल था ये. ओके यहाँ मुजरा होता था, नाच गाना. ओके म्हणजे यहाँ रंगमहल बादशाह टाइप. बैठते थे. हाँ है क्या दिख रहा है ना रानियों का. बादशाह का वो. ये वाटर फाउंटेन है, ये अभी का है. ओके ये आर्च दिख रहे दीवारों में. कैंडल्स लगाकर, हीरा लगाकर लाइट करते, डायमंड से लाइट. ओके मशालें लगाएंगे तो धुएं से बिल्डिंग काला हो जाएगा. बराबर है. ये और महल. इस पे ऊपर छत छत था. था. हा मित्रांनो पूर्ण पाहू शकता तुम्ही राणी महल. इथं पूर्ण डान्स प्रोग्राम वगैरे जर काय असेल मेहमान नवाजी त्या टायमिंगला हा पूर्ण यूज केला जात असे. आता हे फाउंटेन वगैरे नंतर बनवलेलं आहे. हे तुम्ही आता बघू शकता हे डाव्या हाताला जे दिसतंय या ठिकाणी राजा किंवा जो काही किंग असेल, बादशाह असेल, तो या ठिकाणी बसून पूर्ण सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असा. आणि ही 3 मजली बिल्डिंग सांगितली जाते. हे उजव्या हाताला आपण पाहतोय धोबी घाट वगैरे इकडं आहे. इकडे लंगरखाना आहे. पाहण्यासारखं आहे मित्रांनो. आता आपण मुख्य राजवाडा जो आपण म्हणतो तो हा आहे. आणि आता आपण आत्तासुद्धा ह्या स्टेजला सुद्धा बऱ्यापैकी थंड आहे. पाहण्यासारखी गोष्ट आहे. ये उस टाइम का वेटिंग रूम है. ओके बादशाह से मेहमान आते मिलने तो डायरेक्ट अंदर नहीं जाते, यहाँ बैठते. ओके यहाँ अंदाज़ा लगाते कौन मेहमान है और कौन दुश्मन. इस एरिया में लोग बैठकर किंग के अगेंस्ट जो भी बात करते घुस तो आवाज़ गूंजता था. फौरी उसको गिरफ्तार कर लेते थे. ओके अभी आप धीरे बोलो, आवाज़ गूंजेगा नहीं. चारों तरफ पूरा बिल्डिंग गिरा कर. अभी आपको आवाज़ उस दीवार में मैं बोलूँगा, आवाज़ अब यहाँ पर में सुनेंगे. वॉल क्लोजअप आपका फेस कीजिए जाकर. ओके एकदम क्लोजअप ठहरें. ओके हाँ आवाज आ रहा है. मित्रांनो त्या कोपऱ्यामध्ये जरी काय बोललं तर आर्च इफेक्टनं
से आवाज, मी ह्या कोपऱ्यामध्ये थांबलोय दीवारों में से इको बन रहा है आणि इथं आवाज ऐकू येतोय. आवाज विचार बावली. करण्याची गोष्ट आहे. जो कहा बहुत फेमस मशहूरा है, हाँ मुहावरा है, दीवारों के भी कान होते हैं. वो आज गोलकोंडा आके पता चला दीवारों के भी कान होते. हां, बादशाला बसायचं ठिकाण जे आहे ते वरती आणि तिथून ते दिसत पण नाही बघा. आपण जर आता इथून थोडं पाठीमागं आलो ते दिसत पण नाही आहे. आणि वहाँ बैठकर नीचे के लोगों को नहीं देख सकते और नीचे के लोग इस पर्टिकुलर से बादशाह को नहीं देख सकते. बराबर आहे. हो सकता है गलती करने वाला आदमी बादशाह का भी रहेगा. ओके तो डायरेक्ट बादशाह देखेंगे तो बरोबर सजा दे नहीं सकते बादशाह देखने से. ओके. तो आवाज़ पर पनिशमेंट देते हैं. वो यहाँ पे वो पनिशमेंट वगैरह पूरा जो भी उसका सज़ा रहेगा वो उनको देने का. बादशाह किसी को सजा सुनाने के बाद आदमी गुस्से में आएगा, कोई चीज़ छुपा कर लाएगा, चाकू या तीर जैसे खींचेगा मैन में से तो आवाज़ गूंजता था और उसको गिरफ्तार कर लेते थे. हाँ, यहाँ पे भी इको साउंड जनरेट हो रहा है अभी. अभी कपड़ा बजो इको हो गया. सेम कटिंग. सेम. इसको बोलते हैं दाद महल. दाद के माने फरियादी करने की जगह. ओके. हा किल्ल्याला मुख्य जाण्याचा प्रवेशद्वार रानी महलसाठी. पूरे पर्दे. ये जनान खाना आप इसको बोल सकते हैं. ये राइट साइड वाला राजा की जितनी भी रानियाँ रही होंगी वो उधर रहती हो. जो हराम की मीन्स जो किसी किले में जीत के लाई क्या फिर युद्ध में वो सब जिस रास्ते से नीचे उतरे थे. बराबर आहे. पूरा महल देखते हुए बाहर. किल्ल्यामधली मुख्य मस्जिद म्हणू शकता तुम्ही. या ठिकाणी नमाज वगैरे या सगळ्या गोष्टींचं पठण केलं जात होतं. आणि हा जो किल्ल्याचा भाग आहे इकडल्या बाजूला पूर्ण घोडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठीचं प्रोव्हिजन आहे. आणि समोर जे आपण तो राणीमहल पाहिला आता. राणीमहलमधून बाहेर आल्यानंतर आता आपण ज्या ठिकाणाहून मुख्य एंट्री केली होती त्या ठिकाणी आता आपण परत चाललेलो आहे. छान आहे किल्ला. पाहू शकता मित्रांनो, भव्य अशा स्वरूपातला हा किल्ला आहे. काय त्या काळचं टेक्नॉलॉजी आणि वर्किंग म्हणजे कन्स्ट्रक्शन क्वालिटी होती. प्रत्येक सल्तनत आणि प्रत्येकाचं बांधकाम हे वेगळ्या प्रकारचं आणि पाहण्यासारखं आहे. आता इथं सुद्धा एक काहीतरी आपण आता बघू, गाईडला विचारून या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊयात. आने में उस टाइम पर इस बिल्डिंगों में ड्रम बजाते थे नखारे. ओके. जो भी गेस्ट आते हैं वेलकम करते हैं. वेलकम के लिए बराबर है. ये देखो स्टेज भी बनाया है. छतें होते थे. गिर ओके. गए, दोबारा ही रिपेयरिंग कर. ओके. सही है. बंदूकें तो बोलो. इसको अभी ये मीन्स अपना बारूद बनाने का और मैन्युफैक्चरिंग यूनिट इसको बोल सकते हैं हम. इसमें आपको उस टाइम पे कई बंदूकें भी दिखाई दे रही है और गोले भी मिले हमें. अरे क्या कंस्ट्रक्शन है, सही में वर्थ इट है. ओके. लेकर जाकर इन्हें इसके ऊपर डालते थे. ये या ठिकाणी पाणी तेल वगैरे सगळं गरम केलं जायचं जो भी. से लेकर जाते और ये रास्ता लेके जाके गेट के ऊपर में डालने के लिए. जो मेन एंट्रांस गेट है यहाँ से ऊपर डालने के लिए बनाया था प्रोविजन. देखने लायक चीज़ है. और हे तुम्ही आता पाहू शकता हा मुख्य किल्ला. आज जरा हिंदी मराठी सगळं एकत्र चालू आहे कारण गाईड आमचा नेमका हिंदीमध्ये. अडचण नाही. हा किल्ला पाहू शकता. हे आताच आपण पाहिलेली त्याच्यामध्ये पूर्ण गन वगैरे किंवा गोळा बारूद बनवला जायचा. हा दिंडी दरवाजा पाहू शकता तुम्ही. त्यावेळेस येण्यासाठी हा पूर्ण लोखंडामध्ये. मित्रांनो, आपला आता किल्ला गोलकोंडा फोर्ट बऱ्यापैकी पाहून झाला आहे आणि वर्थ इट आहे. म्हणजे तुम्ही जर हैदराबाद या ठिकाणी जर येत असाल तर आवर्जून पाहण्यासारखा किल्ला आहे. अवश्य भेट द्या, किल्ला पहा आणि गाईड घेऊन पहा, जेणेकरून आपल्याला इथल्या भरपूर अशा गोष्टी आपण नुसतं येतो आणि पाहून जातो त्यात काहीच पॉईंट नाही. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. छान वाटलं. हा किल्ला पाहण्यासारखा आहे. चला आता इथून आपण चार मिनार या ठिकाणी जाऊयात.